नमस्कार मित्रांनो, आज 12वीचा निकाल लागला। बऱ्याच जणांना चांगले मार्क पडले असतील, त्याचा अभिनंदन जोरात झाला असेल। फेसबुकवर पोस्ट, फेसबुकवर मार्कशीट, स्टेटसला मार्कशीट असा त्याचा उहापोह झाला असेल। आपण त्याचे अभिनंदन करूया। मात्र ज्याला कमी टक्केवारी पडाली, कमी गुण मिळाले, त्याचं जरा अभिनंदन जरा कमी करतात, आणि ज्याला जास्त मार्क पडले त्याचं मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत असतं। मात्र ज्याला कमी पडले त्याचा जरा उहापोह कमी असतो। मात्र त्याने खचून जायचं नाही, कारण आजचा व्हिडिओ जो आहे तर आपला खास त्यांच्यासाठी आहे, ज्याला मार्क कमी पडले आणि नापास बी झाले असले तरी टेन्शन घ्यायचं नाही। शिकून लय मोठी 12वीला टक्केवारी घेतली म्हणजे पुढे काहीतरी असा लय बनला, लय मोठा झाला असं होत नाही। तुमच्या प्रत्येक गावात लय मोठे MA, BA, B.Ed, M.Ed, D.Ed ऊत आलाय, आणि तेच काही करीनत, आणि तुम्हीच लय टक्केवारी घेऊन काही करणार होते अशातला काही भाग नाही। आणि महत्वाचं तुम्ही एक समजून घ्यायचंय की समजा तुम्हाला टक्केवारी कमी पडली असेल म्हणजे आता आपण काहीच करू शकत नाही, तर असं नाही। तुम्हाला खूप चांगल्या संधी आहेत, मात्र त्या संधी आपल्याला शोधावं लागतील, आणि त्या कशा शोधायच्या हेच आपल्याला आजच्या व्हिडिओ मधून बघायचंय। कारण कमी टक्केवारी पडली 12वीला म्हणजे आता आपलं संपलंय, आपल्याला पुढे काही करता येणार नाही, पुढे काही शिकणार नाहीत, आपण हुशारच नाहीत असं जर मनात असेल तर ते काढून टाका, आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन ताणतणाव ते घेऊ नका। कारण आजकाल ताणतणाव लय वाढलाय। आता काल परवाची एक बातमी वाचली, एक बीड जिल्ह्यातला मुलगा, नीटची परीक्षा उद्या होती आणि तो लातूरला क्लासेसला होता, त्यानं आत्महत्या केली, फाशी केली। आता त्याच्या घरच्या लोकांनी त्याला शिक्षणाला खर्च लावला असेल, त्याला रूम करून दिली असेल, क्लासेस लावले, मेस लावली, 12 भानगडी केल्या असत्या। पण आता याच्यात एक पुन्हा मुद्दा मला महत्वाचा सांगायचा आहे, हे पालकांसाठी। जर तुमचा मुलगा 10वीला असेल, 12वीला असेल, कुठं बाहेर शिकायला टाकला असेल, तर त्याच्यावर कधी दडपण टाकू नका। कारण लय बाप असे की त्याच्या अपेक्षा त्या पोराकडून पूर्ण व्हावा अशी त्याची इच्छा असते। म्हणजे ती काय मशीन नाही, तुम्ही सूचना दिली म्हणजे तसं करणार, की जसं तुमच्या मोबाईलवर नंबर दाबला की लगेच त्याच माणसाला लागतो, असं तुमचा मुलगा तुमची काही मशीन नाही। त्याची एक बुद्धिमत्ता आहे, त्याला जी देवानं बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे तो चालणार आहे। आणि तुम्ही ज्या अपेक्षा तुम्ही स्वतः करू शकले नाही म्हणून त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका। तुम्हाला खर्च लावायचा असेल, लावायचं नसेल, लावू नका। पण बाहेर ठेवणारे क्लासेसला ठेवते त्याच्यावर दडपण, तुझं असंच झालं पाहिजे, त्या फलाण्याला इतके टक्के आले होते मग तुला तितके मार्क पडले पाहिजे, तुझा MBBS ला नंबर लागला पाहिजे, तुझा इंजिनिअरिंगला लागला पाहिजे। म्हणजे ह्या अपेक्षा असतात यायच्या, लादी ते त्याच्यावर, आणि त्याला पुन्हा बर्डन, तू यासाठी एवढा खर्च केलाय, तुला अशी रूम करून द्यालो, तुला तसं क्लासेस लावायलो, मग तुला हे झालंच पाहिजे। तर ती काही मशीन नाही हे समजून घ्या। कारण तुम्हीच काय केलेलं आहे म्हणून तो काय करणार आहे, त्याची जी बुद्धिमत्ता आहे तो त्याच्या बुद्धिमत्तेनं करत असतो। त्यामुळे कोणत्याही बापानं त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करायचा नाही। म्हणून मी त्या ज्या मुलांना सांगतो की ज्याला कमी टक्केवारी पडली, तुमच्या बुद्धिमत्तेनं तुम्हाला पडली असं, यावर्षी कॉफ्या जरा बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यात, आणि चांगली गोष्ट झाली। कारण जे आज मार्क पडलेले आहेत ते तुमचे खरे आहेत, हुशारीचे आहेत। आणि असं समजू नका की आता आपल्याला मार्क कमी पडले म्हणजे आपलं आता जीवनात काहीच करू शकत नाही। कितीही स्पर्धा असू द्या, तुमच्या बुद्धिमत्तेला चॅलेंज नाही। कारण ज्याला कमी टक्केवारी पडली म्हणजे तेव्हा आता पुढे काही करू शकत नाही असं होत नाही। मात्र तुम्हीही भरपूर काहीतरी करू शकता, फक्त तुमच्या अंगी टेक्निकल काही गोष्टी करण्याची कला, आता याचा विचार तुम्ही करायचा की आपण काय करू शकतो, आपल्याला काय जमतंय। आणि जर बाप लय म्हणत असेल फलानं तेच कर, तर त्याला सांगायचं बाबा तूच कर, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। कारण जेव्हा बळजबरी बाप ते करायला लावतो ते तुम्हाला जमत नाही, आणि तुम्हाला उद्या नाही जमलं तर हे पुन्हा रेडीच असतो की काऊन नाहीच केलं, मग तू यासाठी हे केलं, तू यासाठी ते केलं। त्यामुळं तेव नाद सोडायचा आणि बापाला सरळ सांगायचं मला ते जमत नाही, तुम्हाला जे जमतंय तेच तुम्ही करायचंय। आता समजा मी मार्क पडले असले किंवा काही नापास झाले, तर त्यानं एकच ठरवायचं की तुम्हाला सांगतो पुढं तुम्ही समजा आता MBBS ला कुठे इंजिनिअरिंगला लागत नसले तर तुम्ही सरळ पॉलिटेक्निक, ही एक ज्याला इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे त्यानं पॉलिटेक्निक कडे जायचं।
त्याच्यामधली तुमची आवडती फील्ड निवडायची. उगत तुम्हाला कोणीतरी दोस्त सांगतो, बाप सांगतो, चुलता सांगतो, मामा सांगतो म्हणून निवडायची नाही. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्याच्यात जमतंय ते करायचं. कारण जे जमतंय का ते तुमच्या बुद्धीने तुम्ही केलं तर 100% तुम्ही त्याच्यात सक्सेस होतात. आणि आज टेक्निकलचं युग आहे, मग कम्प्युटरची फील्ड आहे, त्याच्यात मेकॅनिकल फील्ड आहे, इंजिनिअरिंग मध्ये बऱ्याचशा अशा स्किल आहेत आणि त्या स्किलच्या माध्यमातूनच पुढे तुम्हाला 100% जॉब मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण तणाव टेन्शन घ्यायचं नाही. फेसबुकला लय जणांना अभिनंदन नाही केलं, नाही करू द्या, काय बंद नाही पडलं, पण तुम्ही काही असं तरी पुढे कर्तृत्व करून दाखवा स्वतःच्या मनानं की त्यानं पुढं आपलं अभिनंदन केलं पाहिजे. आणि लय मोठा टक्केवारी पडलेला आता पुढं काय करणार हे बी तुमच्या ध्यानात येईल. असं काय नसतं, याच्यात किती टक्केवारी पडली मात्र त्याला नीट मध्ये काय पडते आता हे ती पुढं पाहायला लागेल. कारण नीट मध्ये नाही पडले तेव काय करणार आहे, शेवटी तेवण तुम्ही सारखेच आहेत. त्याच्यामुळे कमी टक्केवारी पडली म्हणून कोणत्याही तणावात राहायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. लय मोठ्या फील्ड आहेत, ITI करा, काही लय मोठे आहेत असे. तुम्ही आता ते बरेचसे मी व्हिडिओ बनवले त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर चेक करा, तुम्ही ते व्हिडिओ पहा. तुम्हाला भरपूर स्किलचे असे कोर्सेस आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला रोजगार मिळू शकतो. नाही तर उगच 12वी झाल्यानंतर BA ला ऍडमिशन घेऊन BCom BSc करीत बसून आपला वेळ वाया घालू नका. कारण असा ऊत आलाय BA BCom BSc चा, गावागावात पहिल्यांदा तरी लग्नाच्या पत्रिकावर लिहित होते BA झाला BCom झाला, आता ते बी लिहिणं कारण काही उपयोगच नाही. MA MEd झाला तरी लिहून उपयोग नाही. त्यामुळे आता पत्रिकावर लिहिणं बंद झाले, नुसतं नावच टाकायले, कारण ते काही किंमत नाही त्याला. त्याच्यामुळे हे काळानुरूप लक्षात घ्यायचं. आज स्किलचा जमाना आहे, तुमच्याकडे टेक्निकल पाहिजे. मोठमोठ्या इंडस्ट्रीयल आता यायले तर छत्रपती संभाजीनगरला बरेचसे मोठ्या कंपन्या आलेत आणि या कंपन्यानं चांगले चांगले जॉब आता इथून पुढं स्किलच्या माध्यमातूनच मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं असं हपकून जायचं नाही, काय नाही, मस्त मजेत पुढं आता ऍडमिशन सुरू होते. आता तुम्ही आता कागदपत्राच्या तयारीला लागा. कोण नॅशनॅलिटी असन, कास्ट व्हॅलिडिटी असन, तहसीलचं उत्पन्न असन, डोमेसाईल असन, हे कागदपत्र आताच काढून ठेवा. म्हणजे आपल्याला पुढं निघले फॉर्म की लगेच भरता येते आणि त्याबद्दलची सगळी माहिती आपण ह्या चॅनलवरून देणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक जो विद्यार्थी ज्याला कमी मार्क पडलेत त्याला हे व्हिडिओ पाठवा, त्याचंही समाधान होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.